मला करायचं होतं ना, पोलिसांवर केलं, कुठली तक्रार करायची होती, हिच्या नावाने ही मानते मी बोलली नाही, त्याचं उत्तर द्या. तुम्ही नंतर सुधारतात त्या सोडा हो. आम्ही नंतर सुधारत नाही साहेब, तुम्ही प्लीज मी काम प्लीज, माझी ती हंबल रिक्वेस्ट आहे प्लीज. There is no question of respect. First responded. तुमची बदमाशी, तुमचा अयोध्या आम्ही तुमच्या नजरेत आणून दिली, त्याच्यावर एफआयआर घ्यावाच लागणार. तुम्हाला ज्या लिगल ऍडव्होकेटला विचारायचं विचारा, तुम्हाला यंदा एफआयआर घ्यावा लागणार. स्टेटमेंट नाही, तुमच्या पोलिसांची स्टेटमेंट का नाही घेतली, काय एफआयआर घेतला एवढं पण तुम्ही पाहिलं नाही. तुम्हाला हे 1 मिनिटात नथिंग डुईंग. नो क्वेश्चन ऑफ प्लेस होम यू आर फुलिंग. तुम्ही या महिलांची खेचीपणाची खेळताय आणि प्लीज करताय. तिच्या नावाने एवढं घालवलं केलं. पाहिलं एफआयआर पाहिजे, कवानीच नाही जाणी होत आहे. बघा आता लक्षात आलं नाव टेक एफआयआर. हे इतकी लवाडी करतात की परत म्हणतोय ऑफिसर, ते ऑफिसर करतात यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही चुकून बोलतो. अरे आता समोरासमोर आहे. आता पहिली लवाडी केली, आता परत आता एवढ्या लोकांच्या समोर तुम्ही खोटं बोलताय परत. अरे बाई ती नाही म्हणते ना, काल घेत होतो सर स्टेटमेंटचा प्रश्न नाही. एफआयआर स्टेटमेंट का आम्हाला उल्लू बनवतात का? स्टेटमेंट कसलं पाहिजे? एफआयआर तुमचा आयोने चिटिंग केली, फ्रॉड केली, पीडित महिलेला फसवलं, यू हॅव टू टेक एफआयआर. जे त्यावेळी दिलं, त्यावेळी स्टेटमेंट जे लिहिलं गेलं, पोलिसांनी फोर्जरी केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे, चिटिंग केली आहे. तर त्या पोलीस आयोच्या विरोधात तुम्ही पहिली एफआयआर घ्या. तुम्ही जेवढी क्विकनेस यांना धडा शिकवण्यासाठी, कारण 26 जानेवारीला तुम्ही हेच केलं, हिंदू मुस्लिम बॅलन्स करायचं. 26 जानेवारीला तुम्ही तसंच वागणार. झेंडा तिरंगा कोणी, त्या लोकांनी मारलं त्या पोरांना. आणि तुम्ही काय केलं, त्या पोराचा आणि त्याच्यावर त्याने उपसवलं वातावरण. तुम्हाला तिरंग्याला मारणाऱ्यावर उकरणार नाही मी, हेच काय तुम्ही केलं. कारण की तो या मुलींवर अत्याचार करणारा मुस्लिम होता म्हणून तुमच्यातला आत्मा जागा होतो. आम्ही काय मुस्लिम आहे का? मुस्लिम सारखंच वागताय तुम्ही, त्याच्यापेक्षा घाणेरडं वागताय. म्हणून 1 मिनिट, ह्या महिला म्हणतायत की त्यांचं स्टेटमेंट तुम्ही फोर्जरी केली आहे, त्याच्यावर तक्रार घ्या. आमची आता तसं नाहीये सर, तसं नाहीये. जे काय आहे ते कायदेशीर मी करतो. नो कायदा नका शिकवो. त्या म्हणतात हे तुम्ही चिटिंग केलेले आहे, तुम्ही फोर्जरी केलेली आहे. त्याचा तुमच्याकडे त्यांनी स्टेटमेंट दिलं, प्रूफ नाही. मी सगळ्यांना घेऊन आलोय. यू हॅव टू टेक केस अगेन्स्ट युअर आयओ फॉर चिटिंग फोर्जरी. आमचा आता येण्याचा पॉईंट तो आहे. दुसरा आमचा वकील आणि आम्ही बाकीच्यांनी बोलू की तुमच्याकडे तुमचा कुठला पोलीस कॉन्स्टेबल मारला, किती मारला, काय मारलं, तुम्हाला काय इमर्जन्सी होती, तो नंतर पहिले ह्यांचा केस घ्या. तुम्हाला घ्यावंच लागणार. काल मी तुम्हाला मागणी केली होती आयओला सस्पेंड करा, नाही या केसमधून वेगळं करा, संपला विषय. मी तुमच्याकडे आलोय फक्त एवढं की तुम्ही त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग, 1 मिनिट, त्यांनी केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल तर मला गप्प बजावं लागतं. मग मला त्यांना सांगावं लागतं की बाबा काही त्यांनी काल मला सांगितलं, काल त्यांनी पत्र पाठवलं, आज स्वतः आलेले आहेत. तर तुम्ही चिटिंग फोर्जरी तुमचा आयोने केली आहे, त्याच्या विरोधात एफआयआर घ्या. बरोबर ना? तब तक हम नहीं जाएंगे. तुमचं इंटेन्शनच हे होतं, तुमचं इंटेन्शन त्या खुनी लोकांना वाचवायचं होतं. म्हणून तुम्ही तिच्या नावाने स्टेटमेंट टाकलं आणि विषय कुठे नेला, पोलिसांची मारहाण झाली, त्या मुलींचा विनयभंग राहिला, विषय बाजूला. म्हणून तो सगळं आपण नंतर करू. या ताई म्हणतात तुमच्या अधिकाऱ्यांनी खोटं हे घेतलं. 5-10 मिनिटं उशीर झाला असता ते पोलिस जीव गेला असता. मॅडम त्याला आम्ही नाही म्हणतच नाही आणि त्याची पण स्विफ्ट ऍक्शन आम्ही घेतली, त्याच्यावर तक्रार पण घेतली. अरे कसली तक्रार घेतली, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ही दुसरी तक्रार एवढी अर्जंट घ्यायची गरज, हे पण जाऊ द्या, तुम्ही बोलू नका. या आपले सत्ता आपल्या विरोधात वापरणार.
आता त्याला घरातून बाहेर काढण्यापर्यंत गाडीत बसवण्यापर्यंत पूर्ण व्हिडिओ आहेत आमच्याकडे. त्याच्यामध्ये एका पण व्हिडिओमध्ये असं नाही की त्या मुलांनी किंवा त्या मुलांनी जेवढे 4-5 मुलं जेवढी होती तुम्ही राहू द्या ना, ते आपण नंतर करतो ना. आपण असं काय आता बोलू नका. हे जे प्रकरण आहे तो हे बघा, तुम्ही जे सांगतायत ना तेच मी सांगितलं की त्या ऑफिसरचे जे इंटेन्शन होतं ना तेच घाणेरडं होतं. म्हणून त्यांनी काय बदमाशी केली या पोलिसांनी, यांच्या नावाने तक्रार दिली की पोलिसांची मारहाण झाली. ही इतकी बदमाशी करतायत, इथं बदमाशी लबाडी आहेत. त्या पीडित आईचा हे एवढं घाणेरडा उपयोग करू शकतात या एकच पॉइंटवर की त्या पीडित आईचा नावाने यांनी सगळी बदमाशी केली की पोलिसांवर हल्ला झाला, पोलिसांची मारहाण केली. हे पीडित आई म्हणते. हे इतक्या घाणेरडा यांनी हे केली आहे, याला तर क्षमाच नाही. तुम्हाला करायचं होतं ना, पोलिसांवर केलं, तुमची तक्रार करायची होती. हिच्या नावाने ही सामानते मी बोलली नाही, त्याचं उत्तर द्या. तुम्ही नंतर सुधारतात त्या सोडावं. आम्ही नंतर सुधारत नाही साहेब, तुम्ही प्लीज बी काम प्लीज. माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुमची, प्लीज. There is no question of request. First respond this. First respond this. तुमची बदमाशी, तुमचा अयोध्या आम्ही तुमच्या नजरेत आणून दिली, त्याच्यावर एफआयआर घ्यावाच लागणार. तुम्हाला ज्या लिगल एडव्होकेटला विचारायचं विचारा, तुम्हाला यंदा एफआयआर घ्यावा लागणार अयोध्या विरोधात. स्टेटमेंट जे आहे ते त्यांनी जसं सांगितलं स्टेटमेंट नो, तुमच्या पोलिसांची स्टेटमेंट का नाही घेतली, काय फायर घेतला, एवढं पण तुम्ही पाहिलं नाही. तुम्हाला हे 1 मिनिटात नथिंग डुईंग. दिस इज ऑल नो क्वेश्चन ऑफ प्लेस होम यू आर फुलिंग. तुम्ही या महिलांची जीवनातील खेळतायत आणि प्लीज प्लीज करतायत. तिच्या नावाने एवढं घाणेरडं केलं. पाहिलं एफआयआर पाहिजे, सवालीच मैदानी होत आहे. मला घ्यावंच लागतं. वाय यू आर अवॉइडिंग, हाऊ यू कॅन अवॉइड, यू कॅन नॉट अवॉइड. तुम्हाला करावंच लागणार, करावंच लागतंय. तुम्हाला एफआयआर घ्यावं लागणार अयोध्या विरोधात. नंतर आम्ही स्टेटमेंट घेतलं, नंतर आम्ही सुधारतो, हे काय नॉनसेन्स आहे. जे केलं आहे त्याचं उत्तर द्या. तुम्ही एफआयआर घेणार आहात की नाही तेवढं सांगा. विषय आम्ही एवढ्यासाठी आलोय. बाकी घटना तर नंतर येतो. मी कमिशनर पहिलंही आणतो. आता तुम्ही सांगा, हो ही बाई खोटं बोलते, आमची काही हरकत नाहीये. सांगतोय काय ही बाई खोटे बोलते, असं मी संपला विषय. त्यांनी जसं एफआयआर दिला त्या पद्धतीने आम्ही एफआयआर घेतला. त्याच्याबरोबर त्यांच्यामध्ये 4 लोक इतर पण होते आणि त्यांनी तो एफआयआर साईन केला, त्याप्रमाणे घेतलाय. त्या काल आल्या, त्या म्हटल्या मी असं चुकून दिलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोलवलं, त्यांना म्हटलं की तुमचं जे काही फर्दर स्टेटमेंट असेल तर परत द्या, आम्ही परत घेतो. तर त्या आपण बोलू ना. काल आल्या होत्या. तुम्ही माग खोटारडे आहात सर यस, तुम्ही माग खोटारडे आहात. ती बाहेर त्या महिलांनी मला सांगितलं नाही, माझं चुकून बोललं गेलंय. त्यांनी पत्रात दिलाय की मी न सांगितलेलं तुम्ही लिहिलाय, तुम्ही चुकून बोलले म्हणून परत तिला अपराधी बनवताय. त्यांनी म्हटलंय कुठे बोललाय, पत्र दाखवा ना, मी तुम्हाला पत्र पाठवलंय. आता ती बोलते मी असं बोललीच नाहीये. ते त्यांचं जसं पाहिजे तसं स्टेटमेंट मी परत घेत होतो. फर्दर स्टेटमेंटची आहे. परत लबाडी नको. तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं की त्या ताईंनी सांगितलं त्या चुकून बोलल्या, त्या बोलल्याच नाहीये. आता नाही बोललं तर म्हणजे मीच खोटा. हो तुम्ही खोट्याच आहात. यू कॅन नॉट रजिस्टर लाईक दिस. कुठलाही पोलीस ऑफिसर असं करणार नाही. त्या पीडित महिलांच्या नावाने तुम्ही वाक्य टाकतात. काय संबंध होता पोलिसांचा नाही. ही 1 मिनिट हवं. हे तक्रार कशी करायला आली होती, पोलिसांना मारलं त्याची. एवढी तुम्हाला माहित आहे, तुम्हाला सेन्स आहे, लॉ माहित आहे, तुम्हाला कानून माहित असताना तुम्ही पोलिसांना त्यात घुसवलं. त्याचवेळी तुमचं इंटेन्शन कर. अरे कोणी तक्रार करायला आला तर तुम्ही तक्रार काय घेणार त्या मुलीचं, त्याचं. तुम्ही पोलिसांना मारल्याची तक्रार घेताय आणि परत एवढ्या लोकांच्या समोर व्हिडिओवर बोललात तुम्ही की ही बोलली काल चुका. 1 मिनिट ऐकावं. आपने ऐसा स्टेटमेंट किया था क्या? आपने मुझे जो पत्र लिखा है, आपको कल बोला ना, इन्होंने आपको गलत करके साइन लिया, बरोबर ना? आपने पत्र में लिखा है ना
हाँ सर, इन्होंने हमको क्या लिखा हमने पढ़ाई नहीं और ना ही उनको बरोबर है। मराठी आती है, हमको बताया ही नहीं क्या क्या लिखा है। बघा आता लक्षात आलं नाव टेक एफआयआर. हे इतकी लवाडी करतात की परत म्हणतोय ऑफिसर, हे ऑफिसर करतात ह्यांनी काल आम्हाला सांगता मी चुकून बोलले. अरे आता समोरासमोर आहे, समोरासमोर आहे. आता पहिली लवाडी केली, आता परत आता एवढ्या लोकांच्या समोर तुम्ही खोटं बोलताय परत की त्या स्टेटमेंट आम्ही म्हणतात. अरे पण ती नाही म्हणते ना, काल घेत होतो सर. स्टेटमेंटचा प्रश्न नाही. एफआयआर स्टेटमेंट का आम्हाला उल्लू बनवतात का? स्टेटमेंट कसलं पाहिजे? एफआयआर तुमचा आयोनी चिटिंग केली, फ्रॉड केली, पीडित महिलेला फसवलं, यू हॅव टू टेक एफआयआर. त्यावेळी तुम्हाला स्टेटमेंट वाटते आणि ह्या सगळ्यांना धडाधड त्या पीडित परिवारांना तुम्ही नोटीस देतात. लाज नाही वाटत? पीडित परिवारांना कितने बजे आए थे ये लोग पुलिस वाले वहां? रात को 10:30 पौने 11 के करीब, 10:30 के आसपास. नहीं 10:30 पे आए हाँ, कल रात को आई थी पुलिस, परसों परसों रात. और हुआ था कब कितने बजे? 8 बजे. रात को 8 बजे. ठीक है, अब हम बैठते हैं क्योंकि इतने ये तो एकदम खोटा ऑफिसर है. अभी सबके सामने सिद्ध हो गया कि वो पीड़ित महिला के सामने वो बोले कि तुम झूठ बोल रहे हो. अभी तो सबके सामने बोला उसने की तिने काल सांगितलं की तू कोण माझं हे झालं. एवढा खाली जाऊ शकतात महिला, ज्या त्या मुली 6 वर्षाच्या मुलीवर रेप करणाऱ्यांचा पक्ष घेण्यासाठी, वाचवण्यासाठी पोलिसांचं घुसवलं मध्ये. पण तो निषेध नाही. तुम्ही या ताईच्या नावाने खोटी कंप्लेंट घेतली, परत तुम्ही त्याचं समर्थन केलं, परत आता तुम्ही खोटं बोलता. सिद्ध झालं आहे. आणि तिने तुम्हाला पत्र दिलं होतं काल. त्या पत्रात मी पाठवलंय आणि तुम्हाला मिळालं. त्या पत्रात लिहिलंय का की माझी चूक झाली? आताही ती म्हणाली नाही माझी चूक झाली. आताही तेच म्हणते. तो यू टू रजिस्टर्ड एफआयआर. विषय संपला. मीडिया वालों को बाहर बयान देता हूं कि एक 6 साल की बच्ची के ऊपर विनय भंग होता है. 5 साल सर. 5 और उस समय ये ऑफिसर उस जो कौन उसका नाम फिरोज, वो फिरोज इकबाल को बचाने के लिए उसकी माँ के तकरार करने अपनी बेटी की उसके नाम से पुलिस को मारा पीटा, ऐसा गलत कंप्लेंट किया. माँ ने बोलने के बाद में भी ये पुलिस ऑफिसर बोलता है कि वो झूठ बोल रही है और इसके लिए मैंने झूठ बोल रही है ऐसा बोला नहीं है. वो कल मेरे पास आई थी, उनका हम फर्दर स्टेटमेंट ले रहे थे, वो बिना स्टेटमेंट दिए हुए चली गई. ये इतना ही मेरा कहना है. वो झूठ बोली ऐसा एक मिनट, आप वापस झूठ बोल रहे हैं. आपने इन सबके सामने मैं बोला. झूठा हूँ. चलिए इन यस, सबके सर आप सामने बोल रहे हैं ना मैं झूठा हूँ. मैं झूठा हूँ. अभी क्या है, आप बड़े हैं, आप जो चाहे बोल सकते हैं. हमारे पास तो कोई बोलने का अथॉरिटी है नहीं. चलो ठीक है. एक मिनिट हो. आपण एक मिनिट, आपण इथे सगळ्यांच्या समोर बोलला की या बाईनी सांगितलं, या ताईनी की काल सांगितलं की माझं चुकलं. असं तिने सांगितलं. आता ती म्हणते ना मी नाही बोलली. मग ती बोलते तर सगळं खरं आहे. आणि मग तेच खरं आहे. कारण की कोणीही पोलीस ऑफिसर जी आई आपल्या मुलीची तक्रार करायला आली आहे, त्यात एक वाक्य, फक्त एकच वाक्य तुम्ही दाखलंय. नाही, एक मिनिट आम्हाला काय दाखवतोय. एक खाली फक्त एक वाक्यामध्ये घुसवलं तुम्ही. एक वाक्याने किती फरक पडला. म्हणजे तुम्ही तिच्याकडून तक्रार काय घेतली की मुलीच्या काकाने, मुलीच्या बापाने पोलिसांना मारलं, त्यांच्यावर कारवाई करा. हे तुम्ही तक्रार घेतली आहे. याचा अर्थ हा झाला. हसू नका. याचा अर्थ नाही होत का? अरे वा, तिने दिली आहे, तुम्ही त्याच्या नावाने लिहिलंय पोलिसांची मारपीट केली. आणि पोलिसांची मारपीट तुम्ही कोणाच्या नावाने काढलं? तिचा काकाचा, हिचा बापाचा.